जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा। पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या प्रवचनाला निरूपणाला सुरुवात करते। मागच्या वेळेला आपण 20व्या ओवीपर्यंत आलो होतो। आता 21 आणि 22व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, माये करिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन, तोडी तेही माया श्रीराम। माया आपणास आपण गोवी, आपणास आपण वेढा लावी, प्राणी दुखवती जीवी, अभिमाने करुनी श्रीराम। अष्टधा प्रकृती, त्याचा जीव, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांनी मिळून तयार झालेला जीव, अज्ञानामुळे अष्टधा प्रकृतीच्या इतर जीवांना आणि पंचभौतिक सृष्टीला तो खरं मानतो। तो स्वतःही अष्टधा प्रकृतीचा आहे, पण अष्टधा प्रकृतीच्या अन्य जीवांनाही तो पंचभौतिक सृष्टीलाही खरं मानतो, त्यांनाही खरं मानतो। शरीराला म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे माझ्या खोट्या मीला तेही खरं मानतो। जडसृष्टीला तो माझं मानतो आणि माझं घर, माझी मुलं, माझं हे, माझं ते, या सगळ्या मी माझे मध्ये गुंतल्यामुळं त्याचा मी, खोटा मी अधिक घट्ट होतो। अशा तऱ्हेने माया आपलीच आपण आपल्याला गुंतवत असते। देहाभिमानामुळे म्हणजे मी म्हणजे देह या भावनेमुळे माणसाला सुख आणि दुःख भोगावं लागतं। आणि याच्यासाठी समर्थांनी सारीपाटाचं उदाहरण दिलेलं आहे। पण मुळामध्ये माया आपल्या बाबतीत काय म्हणता येईल तर मी म्हणजे देह हे अज्ञान आहे। मी म्हणजे देह अशी बुद्धी ज्याची स्थिर झालेली आहे त्याला देहबुद्धीनी युक्त असं म्हटलं जातं। आणि समर्थ आपल्याला दरवेळी सांगतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके कुडी कल्पना पालटावी। आता हे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे पटलं, पण मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करायची हे कळत नाही ना। आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी म्हणजे आहे तरी काय? तर खरं म्हटलं तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करणं हे एक प्रकारचं साधन आहे। साधनाचं स्वरूप आहे ते, आपलं स्वरूप नाही आहे, ते साधन आहे। आणि ते साधन असल्यामुळे त्या साध्याकडे जायचं ते साधन आहे, ते म्हणजे साध्य नव्हे। मग देहबुद्धीकडून आत्मबुद्धीच्या प्रयत्नाला साधना असं म्हणतात। आणि ती साधना करताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं पाहायला लागतं। करतळावरी आवळा ठेवला याप्रमाणे पाहावं लागतं आणि हे पाहणं मायेतनंच करावं लागतं। म्हणून मायाच्याच आधारे ब्रह्मज्ञान कळतं। मायेच्या बळे ब्रह्मज्ञान मायेकरिता समाधान।
अशी ही माया आहे. त्या मायेला ओळखायचं आहे आणि तिच्यात गुंतून पडायचं नाही. मग तिचा त्याग करायचा आहे का? तर आपण मायेला सोडून जाऊच शकत नाही, पळूनच जाऊ शकत नाही तिच्यापासून. मग तिला सोडून तर द्यायचं नाही, पण तिच्यातली आसक्ती काढून टाकायची. ती माईक आहे, ती त्या मायेमध्ये गुंतून पडायचं नाही, तिच्यात आसक्त व्हायचं नाही. हे आपल्याला ओळखावं लागतं, हे आपल्याला करावं लागतं, हा उपाय करावा लागतो. आता जर आपण साधी गोष्ट बघितली, आपण असं म्हणतो हे जग आहे, हे विश्व आहे, सृष्टी आहे, जे 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 दृश्य आहे ते सगळं माया आहे. आता हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. आता ईश्वराने जग निर्माण केलं आहे हे आम्हाला मान्य आहे, त्याच्यात काही आम्हाला अडचण नाही आहे. यालाच ईश्वर कारणवाद असंही म्हणतात. पण मग जर ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे, जर ते ईश्वराचं आहे, म्हणजे ते माझं नाही एवढं तर नक्की लक्षात आलं पाहिजे. आणि जे माझं नाही त्याच्यात आसक्ती ठेवण्यात काय पॉईंट आहे? दुसऱ्याची एखादी गाडी आहे, मला खूप आवडली आहे, त्याने ती विकत घेतली आहे, मला मान्य आहे ना. मग ती गाडी त्याच्यात मी आसक्ती ठेवून काय उपयोग आहे? कारण ती माझी नाहीच आहे. ते त्याच्यावरती अवलंबून राहिलं, त्याने मला त्या गाडीतनं फिरवायला नेलं तर हे त्याची इच्छा आहे, माझी नाही. तसंच ईश्वराने जग निर्माण केलं आहे, ह्याला ईश्वर कारणवाद असं म्हटलं जातं. पण जर ते ईश्वराचं असेल तर ते माझं नाही. म्हणजे हे जगत जे आहे त्यात माझी आसक्ती ठेवण्यात काहीही शहाणपण नाही. कारण मी ती आसक्ती ठेवली तरी माझ्या मनासारखं होईल असं नाही. ज्याची गाडी आहे त्याची इच्छा आहे, तसं हे जगत ज्याचं आहे त्या ईश्वराची सत्ता आहे, तिथं माझं काही चालणारच नाही. मग त्याच्यात आसक्ती ठेवून काय उपयोग? म्हणून जे जे ईश्वराने निर्माण केलं ते जर ईश्वराचं आहे तर त्यात माझी आसक्ती ठेवण्यात शहाणपण नाही. दुसरं, काही जण म्हणतात हे जग माईक आहे. आता माईक आहे म्हणजे मायावाद मानला जातो. आता हे जर जग माईक आहे तर जे जे माईक आहे ते नश्वर आहे, ते शाश्वत नाही, ते कधीतरी नष्ट होणार आहे. हे सगळं मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, शास्त्रांनी मला सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलं आहे, सद्गुरूंनी सांगितलं आहे, हे सगळं आहे. आता जर मग ते जग माईक आहे किंवा हा मायावाद ज्यांनी मांडलेला आहे ते म्हणतात हे सगळं अशाश्वत आहे. मग जर ते अशाश्वत आहे तर त्याच्यामध्ये आसक्ती ठेवण्यात किंवा ममत्व ठेवण्यात काय कारण? कारण ते कधी जाईल सांगता येत नाही ना. आणि ते जर जाणारं आहे त्याच्यात मी अडकून पडले तर मला दुःख होईल किंवा सुख होईल, अशा दोन्ही गोष्टी आहेत. मग या सुखदुःखापासून जर दूर राहायचं असेल तर आपोआपच हे जग माईक आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, किंवा त्याच्या आसक्तीत राहण्यात काही अर्थ नाही. आणि त्याच्या आसक्तीत राहिलं नाही तरी काहीही माझं बिघडत नाही हे मी मला पटवून दिलं तर माझी आसक्ती कमी होईल. बरं, काही जण असं म्हणतात की हे जग सगळं ब्रह्मरूपच आहे. आपण बघितलं, संत तर आपल्याला वारंवार सांगतात. आता ते ब्रह्मरूप आहे तर ब्रह्म तर मी आत्तापर्यंत शास्त्रात असं ऐकलं की ते एकम एव अद्वितीय आहे. आता ते जर एकम एव आहे आणि हे सगळं जगच ब्रह्म आहे असं जर आपण खरं मानलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, विश्वास ठेवायलाच पाहिजे, कारण संत सांगतात श्रद्धस्व. मग हे जर ब्रह्म एकम एव अद्वितीय आहे तर मी त्याच्यामधलाच एक भाग एकरूप झालेला असेल तर आसक्ती ठेवायला दोन गोष्टी लागतात. ते जर एकम एव अद्वितीय आहे तर दुसरं कोणी नाहीच आहे, आणि दुसरं कोणी नसेल तर आसक्ती कोणी कुणावर कशी ठेवायची? म्हणजे इथं आसक्ती ठेवायचा प्रश्नच येत नाही. आणि काही जण म्हणतात अरे जे झालेची नाही त्याची वार्ता करची काही, म्हणजे जग झालेलंच नाही, हे ब्रह्मांड झालेलंच नाही, हे सगळं माईक आहे वगैरे, हे सगळं आपण बघितलं. आता ते झालंच नाही म्हटलं तर आसक्ती ठेवण्याचा प्रश्नच नाही. जे नाहीच आहे त्याच्यावर आसक्ती काय ठेवायची, त्याच्यावर ममत्व करायचं कसं? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला, वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला सांगितलं जातं, त्या विषयांकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलली पाहिजे. अर्थात ती इतकी सहजपणे आपल्याला बदलता येत नाही, त्यावेळेला सद्गुरू कृपा लागते. आणि ती पाहण्याची, विषयांकडे पाहण्याची, जगाकडे पाहण्याची, दृश्य विश्वाकडे पाहण्याची, चराचराकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला सद्गुरूंकडून मिळते.
कारण आपल्याला सद्गुरू सांगतात विषय निवृत्त करा, आणि मी विषयांकडे विषय या दृष्टीने पाहते, आणि सद्गुरू काय म्हणतात की विषयांना निवृत्त करा. मला तर ते काही जमत नाही. आता मी सद्गुरूंना विनंती करते, आता तुम्हीच ही जबाबदारी घ्या आणि तुम्हीच या विषयांकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलवून टाका. आता मी जबाबदारी टाकली त्यांच्यावरती, अर्थात पूर्ण श्रद्धेनी, अत्यंत नम्र होऊन. दुसऱ्यावर जबाबदारी ढकलायची नाही, आपण आपलं काहीही करत सुटायचं असं नाही. सद्गुरूंनी सांगितलेले सर्व गोष्टी आचरणात आणून, सद्गुरूंनी सांगितलेल्या विषयांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची काय शास्त्रामध्ये सांगितलेली पद्धत आहे ती लक्षात घेऊन हे सगळे कष्ट मी करायचेत. पण मला जमत नाही, तर जबाबदारी सद्गुरूंवर ढकलून दिली, म्हणजे सद्गुरूंवर गेली की आपोआपच त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते. आणि त्यांची आपल्यावरती कृपादृष्टी पडली, आपल्या प्रयत्नांवरती आपण 100% भर द्यायचा आहे, पण त्यांची एकदा कृपादृष्टी पडली की मग आपोआपच त्या विषयांचं बंधन आपलं कमी कमी व्हायला लागतं. त्या विषयांमधलं विष आपल्याला समजायला लागतं आणि त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलायला लागते. जगात जे जे आहे, सचेतन अचेतन जे काही आहे ते सगळं तसंच राहिलं तरी माझी त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला लागते. हे दृष्टी बदलणं हा साधनेचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधनं तोडी तेही माया. मग सगळं करणारी ही मायाच आहे. आणि माया म्हणजे ही मूळ माया आहे, जी त्या सद्गुरूंचं स्पंदन आहे. एकदा त्या स्पंदनाशी आपलं काय म्हणतात त्याला, की आपली जोडणी झाली, त्या स्पंदनाबरोबर आपली कनेक्टिव्हिटी जमली की आपोआपच या गोष्टी सद्गुरू कृपेमुळे आपल्याला साध्य होतात. जसं मी म्हटलं की देहाभिमानामुळे माणसाला सुखदुःख भोगावं लागतं. देहाभिमान म्हणजे मी म्हणजे देह या भावनेमुळे भोगावं लागतं. मग हे सगळं भोगण्यासाठी काय पद्धत होते, काय पद्धतीने ते आपल्याला भोगावं लागतं, यासाठी समर्थांनी दृष्टांत दिलेला आहे. मुळात आपल्याला आता पाहण्याची दृष्टी आपली कशी बदलायची ते कळलं, पण समर्थांनी जे उदाहरण दिलेलं आहे, जो दृष्टांत दिलेला आहे, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. समर्थ असं म्हणतात, जैसा सारी पाठ खेळती, सारी एकाच्या मागोन आणती, खेळो बैसता वाटून घेती, आपुल्याल्या श्रीराम, नसताची अभिमान माथा, सारी मरता परमवेगा, डाव येता सुखस्वार्था, दोघेही पडले श्रीराम. इथे सारीपाटाच्या सुंदर खेळाचं वर्णन दिलेलं आहे. आणि सारीपाट म्हणजे सारी म्हणजे सोंगट्या, आणि पाट म्हणजे तो कापडाचा पट असतो, त्याच्यावरती असे स्वस्तिका म्हणजे अधिक चिन्हासारखा तो असतो. मध्ये आपण आत्ताचा जो नवीन पद्धतीचा ल्युडो खेळतो त्याप्रमाणे असा तो असतो. आणि हे सगळं पट तो पसरला जातो, त्याच्यावरती त्या ज्याच्याकडे आपण खेळायला जातो त्याच्या त्या सोंगट्या मागून, अरे सोंगट्या आणणार आहे बाबा, सोंगट्या आणल्या त्यांनी, मग माझी लाल सोंगटी, मग तुझी काय पिवळी सोंगटी, याची निळी सोंगटी, याची पांढरी सोंगटी, अशा चौघांच्या 4 सोंगट्या आम्ही वाटून घेतो. आता बघा, आत्तापर्यंत त्या डब्यामध्ये सोंगट्या होत्या तेव्हा त्याच्यावर कोणाचीही मालकी नव्हती. जेव्हा मी माझ्या सोंगट्या लाल आहेत असं म्हणून मी घेते आणि त्या सारीपाटावरती मांडते, त्यावेळेला मालकी हक्क माझ्याकडे आला. आणि मालकी हक्क आला की सुखदुःख त्याच्याबरोबर आलंच, देहबुद्धी आलीच. हे लक्षात घ्यायचं आहे. त्या सारीपाटावर मी सोंगट्या ठेवते, हातातल्या कवड्या घोळवून घोळवून, किंवा ते फासे असतात ते फासे टाकून, आपण द्यूतामध्ये पाहिलेलं आहे, ज्यांनी सिनेमे पाहिलेत त्यांना तिथे पांडवांच्या ह्याच्यात द्यूतामध्ये फासे खेळताना आपल्याला लक्षात येतं. मी प्रत्यक्ष पण खेळलेली आहे, त्यामुळे नक्की मला माहिती आहे की फासे टाकतो आणि त्या फासे आपण हातात धरतो खरं म्हणजे, आणि त्या फासे म्हणा कवड्या म्हणा ते खाली जोरात घोळवून घोळवून आपण तो खाली
जमिनीवरती त्या फेकतो. ह्या जेव्हा जमिनीवरती आपण फेकतो त्यापूर्वी त्या सोंगट्या उलट्या पडतायत का म्हणजे कवड्या असतील तर उलट्या पडतात का सुलट्या पडतात, किंवा फासे असतील तर नक्की कोणतं दान पडलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची एवढी काही त्या क्षणामध्ये उत्सुकता असते. आणि त्या पडल्यानंतर आपल्याला कुठेतरी 2चं आणि 3चं दान पडतं. मग मला एवढंच का दान पडतं, ते 6 सखरे जा असं म्हणून अगदी आपण जोरात फेकले तरी 2च पडतात किंवा हार्डली 4 पडतात किंवा काही. पण मग हे असंच का दान पडतं, एवढं घोळवून मी त्याला टाकलं तरी हे एवढंच का दान पडतं. ते दान कुठलं पडायचं हे प्रारब्ध असतं आपलं. आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला डाव पडत असतो. आणि मग मी म्हणतो अजून माझी सोंगटी आतच शिरली नाही, सुरुवातच झाली नाही, किंवा या सगळ्या गोष्टींचं दान आपल्याला मोजावं लागतं. ते दान जे पडणं आहे ते प्रारब्धाच्या हातात आहे. माणसाच्या जीवनातसुद्धा मी निरोगी का, मी रोगी का, हा निरोगी का, तो श्रीमंत आहे मी गरीब का, हा बुद्धिमान आहे मी मतिमंदच का, हे सगळं कर्माच्या सिद्धांताप्रमाणे बघायला गेलं तर ते प्रारब्ध आहे आपलं. आणि ते प्रारब्ध भोगायला आपण इथे भूमीवरती आलेलो आहोत. आणि म्हणून तुलसीदाससुद्धा म्हणतात, प्रारब्ध पहले रचा पीछे रचा शरीर, चिंता तुलसी क्यों करे, भजले श्री रघुवीर. आधी प्रारब्ध काय काय शिल्लक आहे, जे भोगायला तयार झालेलं परिपक्व असं फळ आहे त्याला प्रारब्ध असं म्हणतात. ते प्रारब्ध काय आहे ते एकदा ठरलं की त्याप्रमाणे नंतर आपण त्या प्रारब्ध भोगण्यासाठी शरीर धारण करून जन्म घेतो. प्रारब्ध पहले रचा पीछे रचा शरीर, त्याप्रमाणे शरीर दिलं जातं. तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. म्हणजे प्रारब्ध आहे तो म्हणजे सुटलेला बाण आहे, भात्यातनं सुटलेला बाण. मग तो कुठेतरी जाऊन लागणारच ना. म्हणजे ते प्रारब्ध कसंही करून भोगावंच लागणार आहे. मग ते भोगायचं असेल तर भजले श्री रघुवीर, ते भोगायचंच आहे. चांगल्या पद्धतीने भोगायचं का वाईट पद्धतीने भोगायचं, आनंदाने भोगायचं का दुःखाने भोगायचं, हे आपल्या हातात आहे. पण भोगणं प्राप्त आहे हे तितकंच खरं आहे. तसं हे दान जे पडतं ते प्रारब्धाचं दान आपल्याला पडलेलं आहे. मग ते दुड्डी म्हणा, सखरेजा म्हणा, काहीही दान मोजलं जातं. आणि त्याप्रमाणे त्या दानाप्रमाणे सारीपटावरची प्यादी पुढे सरकवायची असतात. हे पुढे पुढे जाणं म्हणजे आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास आपला चालू असतो. आता ह्या वेळेला आपण सारीपटाच्या खेळाकडे येऊया. दुसऱ्याच्या सोंगट्या मारायच्या आणि आपल्या सोंगट्या पूर्णपणे आतपर्यंत न्यायच्या आणि मग डाव जिंकायचा, असं ते असतं. वास्तविक पाहता सोंगट्या निर्जीव आहेत. त्या मेल्याने किंवा जिंकल्याने काहीच होणार नाही. ती मेली म्हटलं म्हणून नुसतं आपण मारतो आणि तिला डावातनं बाहेर काढतो म्हणजे ती काही मरते का, पुढच्या डावामध्ये पुन्हा येतेच, असा इतका खोल विचार नाही करायचा. पण आपल्याला दुसऱ्याच्या सोंगट्या मारायच्या आणि आपल्या सोंगट्या सुखरूपपणे आत न्यायचा, असा हा डाव जिंकायचा आहे. पण इथे ज्या क्षणी मी माझ्या त्या सोंगट्यांना, लाल सोंगट्यांना माझं म्हणते, त्यावेळेला स्वामित्वाची, ममत्वाची भावना तिथे निर्माण होते. या माझ्या सोंगट्या आहेत. मग ह्या सोंगट्या जिंकल्या तर मला प्रचंड आनंद होतो. पण तेच दुसऱ्या कोणीतरी ती माझी सोंगटी मारली तर मला दुःख होतं. प्रपंचामध्ये सुद्धा अनुकूलतेमध्ये सुख आहे, प्रतिकूलतेमध्ये दुःख आहे. आणि हे का आहे सुख दुःख? कारण तो प्रपंच मी माझा मानला आहे, त्यातली ही सगळी प्यादी आहे ती मी माझी मानलेली आहे, त्या सोंगट्या माझ्या मानलेल्या आहेत. त्या ममत्वामुळे मला सुखदुःख भोगावं लागतं. अनुकूल आणि प्रतिकूल यामुळे सुखदुःखाची निर्मिती होते. आता इथे सद्गुरू आपल्याला काय सांगत असतील, कारण श्रीगुरूंकडनं दृष्टी घ्यायची, तर ते काय सांगत असतील की तुम्ही बघता ना, खरं म्हणजे गणपतीच्या कमरेभोवती नागबंध आहे, नागाला बांधलेलं आहे. शंकराच्या गळ्यामध्ये सर्प आहेत. अहो या सगळे एवढे त्यांच्यावरती सर्प वगैरे घातलेले आहेत, त्यांना नाही का हो चावणार ते? मग ते विष उतरलं तर? इथे आमच्यामध्ये विषयांचं विष इतकं भरलेलं आहे, ममत्व आहे, आसक्ती आहे, सुखदुःख आहे, सगळ्या गोष्टी इथे आमच्यामध्ये भरलेल्या आहेत. पण
त्या सर्व लोकांचं म्हणजे देवांचं, गणपती असू दे, शंकर असू दे, कोणीही असू दे, ते सगळे बिनधास्त अंगावरती घेऊन फिरतात. त्यांना त्याचा काही त्रास होत नाही. का होत नाही? कारण त्या विषयावरती, त्या विषयांवरती त्यांचं सत्ता चाललेली आहे. त्या सत्तेच्या खाली ते विषय वावरत असतात. त्यामुळे त्यांना त्या विषयाचा त्रास होत नाही. पण आम्हाला होतो. आमच्या डोळ्यासमोर हे सगळे विषय दिसतात. आम्ही त्याच्यामध्ये गुंतून पडतो. ममत्व आम्ही तिथे बघतो आणि मग हे सगळ्यामुळे त्या विषयांचं विष आमच्यामध्ये भिनायला सुरुवात होते आणि आम्ही त्या विषयांच्या अधीन होतो. आणि हे विषय परमेश्वराच्या अधीन आहेत. पण आम्ही मात्र त्या विषयांच्या अधीन झाल्यामुळे त्याचा त्रास आम्हाला होतो. मग याचा त्रास व्हायचा नसेल तर त्या विषयांच्या आसक्तीमध्ये गुंतून चालणार नाही. त्यामुळे विषय कुठेही जाणार नाहीत. ते कायम असणारच आहेत. ते सगळीकडेच असणार आहेत. पण ते सगळीकडे असले तरी ते विषय आपल्याला सहन होतील एवढ्याच वेळ उपभोगायचेत, पण त्याच्या आसक्तीत राहायचं नाही. किंवा सद्गुरू आपल्याला अशी दृष्टी देतात की त्या विषयांकडे बघण्याची तुझी दृष्टीच बदलव ना. विषय कुठे जाणार नाही आहेत. मला खूप खावंसं वाटलं, भगवंताला नैवेद्य दाखव की हे तुला अर्पण केलेलं आहे आणि तुझा प्रसाद म्हणून मी खाते. आणि मग प्रसाद म्हणूनच घे ना. सगळं आकंठ खायची गरज नाही आहे. तो प्रसाद सर्वांना वाटून तू खायचा आहे. ते न त्यक्ते न भुंजिता, ईशावास्य उपनिषद. मग तू खायचं आहेस. दृष्टीला तुझ्या फक्त चांगलंच पाहायची सवय असू दे. त्या परमेश्वराचं रूप पाहायची असू दे सवय. म्हणजे आपोआपच त्याची भक्ती वाढेल आणि चराचरामध्ये भगवंत दिसायला लागेल. असं आपल्याला विषयांकडे पाहण्याची दृष्टी सद्गुरू देत असतात. आणि मग एकदा सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे बघायची सुरुवात झाली की आपल्याला चराचरात तो परमेश्वरच दिसायला लागतो. आणि हे विषय आपण त्याच्यासाठीच वापरतो आणि त्या विषयांचं विष येतं तो काढून घेतो आणि उरलेला प्रसाद आपल्याला देतो. त्या विषयातलं विष काढून घेऊन उरलेला प्रसाद विशेषत्वाने आपल्याला देतो आणि म्हणून तो प्रसाद पचवणं आपल्याला शक्य होतं. ही विषयांकडे पाहायची दृष्टी सद्गुरू देत असतो. अशा तऱ्हेने या फास्याच्या खेळामध्ये पुढे समर्थ असं म्हणतात, फासयास दे दे म्हणती, एकते चिरडी येती, क्रोधा पेटल्या घेती, जीव एकमेकांचा श्रीराम. क्रोधा तैस्यास कन्या पुत्र आणि नारी, वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी, देह पांग प्रपंचाचा श्रीराम. खरं तर फासे दान देत असतात. ते फासेही निर्जीव असतात. तरी पण बघा, ते हातामध्ये 2 फासे खेळवताना आपण म्हणतो, दे रे बाबा, आता मला अगदी 4 दे म्हणजे मी ह्याची सोंगटी मारीन, नाही तर 3 दे म्हणजे मला मग ते आतमध्ये जायला तेवढेच दान हवं आहे, तेवढं तरी दे म्हणजे 1 सोंगटी मी जिंकून जाईन. म्हणजे आपण ते निर्जीव फासे आहेत त्यांना म्हणत असतो, बाबा मला 4 दे, मला 6 दे वगैरे. अर्थात दान मागताना आपली सोंगटी जिंकावी किंवा दुसऱ्याची मरावी या हेतूने, म्हणजे जिंकण्याच्या हेतूनेच आपण मागतो. खेळाच्या ओघात कोणाकडे काय मागावं, काय याचना करावी हे सुद्धा आपल्याला कळत नाही. प्रपंचातही आम्ही सोम्या गोम्याकडे काहीतरी मागत असतो, पण आम्हाला परमेश्वराकडे गेल्यानंतर काय मागावं हे कळत नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी केशर कस्तुरी घेऊन आलो आहे, पण सर्व गिऱ्हाईकं नुसती हिंग मिऱ्याचीच गिऱ्हाईकं आहेत. त्यांना हे असंच हवं असतं, बाकीचंच सामान हवं आहे, पण रामनाम कोणी मागत नाही आहे. ते घेऊन मी इथे बसलो आहे खरं म्हणजे. असा हा सोंगट्यांचा खेळ सुरू झाला की बरेच जण कुरबुर करतात, हे तिच्या अरे काय एकनी कमी दान पडलं. मग ते भांडतात, नाही 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 मला तेवढंच दान पडलं होतं, ती सोंगटी अशीच पडली होती, ते दान असं तू पुढे सरकवली का. इतकं नाही, इतकं भांडून भांडून भांडाभांडी लोटालोटी सगळं तयार होतं तिथे आणि हे सगळं सुरू होतं. द्यूताच्या खेळामुळेच पांडवांना वनवास भोगावा लागला. म्हणजे
आनंदाकरता मांडलेला आहे हा खेळ. या सगळं माझं तुझ्याच्या ह्याच्यामध्ये दुःख निर्माण करतो. तसंच मायेचं आहे. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. त्याआधी चित्त सुचित्त करायला पाहिजे, शुद्ध चित्त करायला पाहिजे. जसं सारीपाटाच्या सोंगट्या खेळताना सोंगटी मेली की दुःख होते, जिंकली की आनंद होतो. संसारात सुद्धा अनुकूल गोष्टी घडतात तेव्हा आनंद होतो आणि प्रतिकूल गोष्टी घडतात तेव्हा माझ्याच नशिबी का असा प्रश्न येतो आणि दुःख व्हायला लागतं. देहाच्या ममत्वामुळे ही माझी स्त्री, माझी पत्नी, हा माझा पुत्र, हा माझा मित्र, ही माझी कन्या, हे माझे जावई, अशा पद्धतीने आम्ही वावरत असतो. आणि मग त्यांना दुःख झालं की ते दुःख आम्हाला येतं, कारण तिथे आम्ही त्यांच्या आसक्तीत ममत्वात गुंतलेलो आहोत. देह ही भावना आहे आणि हे सगळे मी माझे या माझे सदरामध्ये येणार आहेत आणि त्यांना दुःख झालं की मला दुःख हे भोगावं लागतं. आणि म्हणून प्रारब्धवशात ती माझ्या वाट्याला आलेली आहेत. आज ही बायको या जन्मात आहे, तीच पुढच्या जन्मात असेल असं नाही. प्रारब्धवशामध्ये भोग भोगण्याकरता ती बायको माझ्या वाट्याला आलेली आहे. ते पुत्र माझ्या वाट्याला आलेले आहेत, त्या कन्या माझ्या वाट्याला आलेले आहेत. ते फक्त थोड्या काळापुरती सोबत करणार आहेत हे मी लक्षातच घेत नाही आणि मी त्यांच्यामध्येच गुंतून पडते. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट हे मान्य आहे, पण आमच्या लक्षात येत नाही. लक्षात आलं तरी कळत नाही, कळलं तरी वळत नाही. आणि कळणं म्हणजे प्रपंच आहे. त्या प्रपंचामध्ये आम्ही डुबून गेलो आहे. कळतं आहे हे सगळं, पण तरी वळत नाही आहे. त्यामुळे आम्ही परमार्थाकडे पोचू शकत नाही. देहबुद्धी आहे पण आत्मबुद्धीकडे जाऊ शकत नाही. जेव्हा हे लक्षात घेऊ आणि ते आचरणात आणायला सुरुवात करू, ते आमच्याबरोबर आहेत त्यांच्यावर प्रेम करायला जरूर हरकत नाही, पण त्यांच्यामधली आसक्ती दूर ठेवायला पाहिजे. तो माझ्याशी चांगलं वागतोय तोपर्यंत, माझ्यावर प्रेम करतोय तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करते. उद्या तो माझ्या मनाविरुद्ध वागायला लागला की लगेच मला दुःख व्हायला लागतं, माझं त्याच्यावरचं प्रेम कमी होतं. सगळ्याच बाबतीत, मग ती कन्या असो, पुत्र असो, पती असो, काही असो. मग हे जर होऊ शकतं तर ती माझ्या जवळ फक्त काही काळपुरतं राहणार आहेत हे लक्षात घेतलं. प्रारब्धवशात आले आहेत आणि त्यांच्यामुळे माझे हे सुख उपभोग, दुःख उपभोग, हे जे प्रारब्ध आहे, प्रारब्ध म्हणजे फक्त वाईट नव्हे, चांगल्या गोष्टी पण आहेत, वाईट गोष्टी पण आहेत, अनुकूल पण आहेत, प्रतिकूल पण आहेत. पण ह्या सुख पण आहे, दुःख पण आहे. ह्या सुखदुःखाच्या गोष्टी त्यांच्यामुळे मला इथे भोगायला लागत आहेत. ते प्रारब्ध मी माझं भोगण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. त्यांच्या आनंदाबरोबर आनंद, दुःखाबरोबर दुःख हे निश्चितपणे भोगायचं आहे, पण त्याच्यामध्ये टिकून राहायचं नाही, त्याच्यामध्ये आसक्तीने राहायचं नाही. हे सगळं भोगायचं, ते प्रारब्धासाठी भोगायचं. अशा दृष्टीने आपली दृष्टी बदलली पाहिजे असं सद्गुरू आपल्याला सांगतात. पुढे ते असं म्हणतात, येवम इतुकी वेढा लावली, ते माया खेळे एकली, ते मायेनेची वारिली, पाहिजे माया श्रीराम. ते माया तोडिता अधिक जडे, म्हणून धरती ते वेडे, धरिता सोडिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचुनी श्रीराम. त्या मायेचं वर्म आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे माया जालातून सुटायचं असेल तर ममत्व सोडायला हवं, गळून पडलं पाहिजे. त्याग करायचा नाही, तो कधी पुन्हा उद्भवून येईल सांगता येत नाही, पण त्याग नाही करायचा आहे, पण ममत्व गळून पडलं पाहिजे. आपण ब्रह्म असून हा सर्व मायेचा खेळ आहे अशा दृढ भावनेने जगायला शिकलं पाहिजे. जीव मायेच्या प्रांगणामध्ये असतो तेव्हा बहिर्मुख असतो. मायेचं स्वरूप गोंडस, हवं हवं वाटणारं असतं. आपण तिच्यात अडकण्याने तिच्या स्वाधीन होतो आणि जेव्हा तिच्या स्वाधीन होतो त्यावेळेला ती आपला अजिबात ऐकत नाही आणि मग तिला सोडायचं ठरवलं तरी आपल्याला सोडता येत नाही. म्हणून तिचं मर्म जाणून घ्यायचं आहे. माया ते तोडिता अधिक जडे, म्हणून धरती ते वेडे. आधी तिला धरायचीच नाही ना, कारण मनतेची माया. हे मनच आपलं बदललं पाहिजे. म्हणून मना सज्जना हे सगळं सांगताना, मना तू सज्ज आहेस ना बाबा, तर तुझ्या डोक्यात काहीतरी शिरेल, नाही तर डोक्यात शिरणारच नाही. इकडून तिकडून गेले वारे. म्हणून सज्ज राहायला पाहिजे.
समर्थांचा शिष्यसुद्धा सावध, साक्षेपी आणि दक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. ती माया आधी जोडूनच घ्यायची नाही, कारण जोडून घेतली की ती तोडता तुटत नाही. म्हणून धरिता सोडिता नातुडे, धरणं आणि सोडणं हे एकाच जाणीवेवर अवलंबून आहे. कारण धरलेलं पण मीच आहे आणि सोडायचं पण मलाच आहे. ती मी माझ्याचीच जाणीव आहे. मी घट्ट का धरून ठेवलं? मी धरलं आणि मी सोडलं. या एकाच जाणीवर ते आधारलेलं आहे. एखाद्या मनुष्याची खूप छान तयारी झालेली असते बरं का प्रवचन करायची, किंवा त्याचं पाठांतर पण चांगलं असतं, सगळं छान असतं. पण नेमकंच काय होतं की सभागृहामध्ये बोलायला उभं राहिलं आणि समोरच्या एवढ्या सगळ्या श्रोत्यांना बघितलं की तो इतका कॉन्शियस होऊन जातो, मग सगळी गडबड होते. काहीतरी वेगळंच दडपण येतं आणि काहीतरी घोटाळा होतो. हे दडपण जेव्हा नसतं तेव्हा सहजता येते. मला सांगायचं आहे, मी सांगणार आहे, मला जे सुचेल ते मी सांगेन, मला जे कळलं आहे ते मी सांगेन आणि मी माझ्याकडनं 100% देणार आहे. अशी जेव्हा सहजता त्याच्यामध्ये असते, काही पाठांतर वगैरे केलेलं नसतं, त्या पाठांतर केलं की विसरायचा धोका असतो ना. समजून उमजून केलं तर काही होत नाही. त्यामुळे इथे मायेचं तसंच आहे. तिला सोडायचे हेही दडपण घ्यायची गरज नाही. आणि तिच्यात मी गुंतत चाललोय, माझी देहबुद्धी वाढत चालले, हेही दडपण घ्यायची आवश्यकता नाही. मेक इट सिम्पल. सहजतेने सगळ्या गोष्टी जमतात, प्रपंचात सुद्धा, परमार्थात सुद्धा. पण आम्ही मेक इट सिम्पल करतच नाही. आम्ही त्याच्या अवघडातल्या गोष्टीत गुंततच जातो आणि मग म्हणतो आता काय करू, आता काय, चक्रव्यूहात गुंतून जातो आणि मग आम्हाला प्रश्न पडतो आता काय करू. सहजतेने ज्या गोष्टी जमतात त्या आम्ही करतच नाही, म्हणून चक्रव्यूहामध्ये अडकतो. आणि ते चक्रव्यूहात अडकणं काय आहे याच्याबद्दल समर्थ पुढच्या ह्याच्यात उदाहरण देतात, ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.